आत्ता जेव्हा पूजा होतीये, आई-वडील आहे, तुझी नीस आहे, हे सगळं बघताना असं वाटलं की वॉव यार म्हणजे दिस इज वर्थ इट. हो, हो. है ना? आणि तुला एक गोष्ट सांगू हं. आणखीन एक, म्हणजे कामाचे तर आहेतच, हां. इव्हेंट्स नॉन स्टॉप मी येस. करतीये. जस्ट मी जास्त ऍक्टिव्ह नाहीये हं. सध्या म्हणून कोणाला माहित नसेल, बट मी माझ्या घराचं स्वतः लोनचं पण काम केलेलं आहे. कारण मी ओके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ॲज अ एजंट मी काम करते. ओह! सो माझ्या घराचं लोन मी स्वतः केलंय. तर ते क्या सुद्धा मला बात फार छान वाटलं, क्या की बात चला आपल्या स्वतःचं घराचं हं. स्वतः लोन केलेलं आहे. सो येस. दुसरं कोणाचंही करायचं असेल तर मला कळवू शकता. मी सगळ्यांचे लोन करून देईन. येस, नक्की. सो तोही माझा एक साइड बिझनेस नाही, माझा मेन बिझनेस आहे. असं येस. वाटतं की मी बाकीचं सगळं जास्त हं. करते, ऍक्टिंग जरा कमी झालीये. पण ते पण आता करेन. आपण जे असं थोडंसं एस्थेटिक शोधतो ना, Yeah. त्या टाइपचं म्हणजे येस. तुझा एक टच लागला याच्यामध्ये हो. कम्प्लिटली. वॉव! खूप सही वाटतंय हे. प्लीज ह्याच्यावर फोकस करा कारण तुझ्या कलेक्शनकडे आपण नंतर इन डिटेल येस, येऊच, येस. जेव्हा आता अजून सगळा छान पसारा कलेक्शन आहे. होईल. येस. पण इथे मला तू दिसतेस मेकअप करताना. मेकअप मेकअप, गेट रेडी माझे विथ मी. व्हिडिओज, येस. आणि मी आता माझं युट्यूब चॅनल हं. स्वतःचं चालू केलंय, हं. मीरा जगन्नाथ. सो मला एक नवीन सुरुवात पण करायची आहे माझ्या कामाची हं. वगैरे सगळं. पण हे फार असं वाटतंय इझी, असं दिसतं सुंदर येस. सुंदर, पण याच्या मागे ऑफ भयंकर कोर्स. परिश्रम, मेहनत, येस. त्या म्हणजे सगळ्या काही. हे सो बोलायला आज खूप इझी वाटतंय, की आम्ही मार्केटमध्ये गेलो, आम्ही हे नाही, सामान नाही, घेतलं. नाही. पण हे आपल्याला डिझायर्ड आपण जे डोक्यात असतं ना, एक पिक्चर असतं, की हे नाही मिळालं तर किती आपल्याला इरिटेशन होतं ना, की नाही मला हेच हवंय. आता माझ्या मनात हो. तेच आहे. मी सो का रिलॅक्स, म्हणजे मी हं, का घर कसं, म्हणजे मी तिच्या हातात सोपवलं होतं, हं, तू बनव जे काही आहे. बिकॉज घर घेईपर्यंत पैशाची हं. जमव, लोन, ह्या त्या गोष्टी करण्याच्याच मध्ये मी इतकी होते ना, की ह्या गोष्टींचं मला एवढं काहीच, हं, म्हणजे मी हं. लक्षच दिलं नाही, एवढं काही वाटलंच नाही मला.